नमस्कार. मी आसिफ खान. मास कार्यकारिणीच्या आज वर्धापन दिनानिमित्त 38व्या वर्धापन दिनानिमित्त जो अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम आयोजित केलेला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्याच महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीला अनुसरून जो अभंग रिपोस्ट ही आपल्या यंग जनरेशनला, या भावी पिढींना संतांची जी त्यांचं जे कार्य आहे संतांचं आणि अभंगाच्या माध्यमातून संतांची वाणी खऱ्या अर्थानं भावी पिढीला पोहोचवण्यासाठी आज अभंग रिपोस्ट हा जो कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहताना या कार्यक्रमाबद्दल ऐकलेलं होतं, पूर्वी माहिती मिळालेली होती, कार्यक्रमाचे व्हिडिओ काही पाहिलेले होते आणि उत्सुकता होती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची. खरंच खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम इतका सुंदर सादरीकरण झालं आणि उपस्थित सातारकरांनी सुद्धा या कार्यक्रमाला खूप छान दाद दिली. सोबतच मासचे जे पदाधिकारी आहेत यांनी सुद्धा या कार्यक्रमाला तन मन धन वाहून दिलेलं होतं. मला मास या आपल्या मॅन्युफॅक्चर असोसिएशनने 38व्या वर्धापन दिनानिमित्त अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम आत्ता संपन्न झाला, मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि तरुण पिढीपुढं संतांचे जे अभंग आहेत हे जावे, हे आधुनिक पद्धतीने जावे ह्यासाठी हा खूप स्तुत्य उपक्रम होता आणि ह्यात खूप प्रेरणादायी असा हा उपक्रम आज साताऱ्यामध्ये संपन्न झाला. सातारकरांनी पण खूप मोठा त्याला प्रतिसाद दिला आणि जी काही मंडळींनी बँड ज्यांनी हे सादरीकरण केलं ते अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलं. छान वाटला, खूप मनाला समाधान होण्यासारखा कार्यक्रम छान झाला, आनंदमय झाला, समाधान मिळालं, याच्यातून स्फूर्ती मिळाली. आपल्या अभंगाची साधू संतांबद्दल आपल्याला म्हणजे माहिती खूप मिळाली. कार्यक्रम छान झाला. मासच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त अभंग रिपोस्ट हा जो कार्यक्रम आयोजित केला होता, खरोखर मासच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्वच उद्योजकांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. आता जी नवीन पिढी आपले संतांचं आणि परमेश्वराचं अस्तित्व विसरत चाललेत, त्यांना खऱ्या अर्थानं आरसा दाखवण्याचं काम या कार्यक्रमातून करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला लोकांनी, उद्योजकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मास या संघटनेने सातारा MIDC यांच्यामार्फत आयोजित केला होता. कार्यक्रम हा फार सुंदर होता आणि सगळ्यांना सध्याची परिस्थिती आहे त्याच्याबद्दल जाणीव करून देणारा होता. याबद्दल आम्ही आमच्या संस्थेचे आभारी आहोत. कार्यक्रम हा खूप छान होता. बेसिकली या कार्यक्रमामधनं आपल्या जुने अभंग नवीन पद्धतीने कसे आणि किती इफेक्टिव्ह पद्धतीने मांडता येईल याचा एक सुरेल हा प्रोग्राम होता. प्रोग्राम अटेंड करताना 2 तास कसे निघून गेले याची आम्हाला कोणालाच त्याची जाणीवच झाली नाही आहे. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत राहो, जेणेकरून नवीन पिढीला आपले जुने संस्कार पुन्हा नवीन पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि अभंग रिलोडेड रिपोस्टेड. थँक्यू. आज आम्ही अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम बघायला इथे आलो. आम्हाला माहिती नव्हतं साताऱ्यात हा कार्यक्रम दुसऱ्यांदा होतोय, पण आपले जे संतांचं आपण वाङ्मय म्हणतो त्याबद्दल कुठे ना कुठे आता विसर पडत चालला लोकांना. तर तो विसर न पडता हा कार्यक्रम सर्वांनी बघितला तर आपली संस्कृती, आपली संतांचे वाङ्मय सगळं जपता येईल आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि आम्ही पुन्हा पुन्हा हे कार्यक्रमाला येत राहू आणि असंच प्रेम देत राहू. धन्यवाद अभंग रिपोस्टवाल्यांना की आमच्यासाठी आमच्या साताऱ्यात हा प्लॅटफॉर्म दिला आम्हाला, की आम्ही जेणेकरून आमच्या सिटीमध्ये येऊन हा कार्यक्रम बघू शकतो आणि आपल्या संस्कृतीचा आनंद घेऊ शकतो. खूप खूप धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम बघायला मिळाला. असंच आणखीन नाटकं बघायला मिळावी त्याची इच्छा. आयोजन उत्तम आहे आणि इंटरव्हल घेतलेलं नाही, त्यामुळे बरं वाटतं. हल्लो नाही जागेवर. अतिशय छान कार्यक्रम झाला. मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ सातारा यांनी हा अत्यंत चांगला कार्यक्रम केलेला आहे. उद्योजकांना थोडा विरंगुळा पण आवश्यक असतो, अशा पद्धतीने थोडंसं त्यांना पण चेंज मिळतं. अतिशय उत्तम झाला. असेच कार्यक्रम पुढे व्हावे. आज मासच्या 38व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही मास पदाधिकाऱ्यांनी नेहमीच्या रुटीनमधून थोडंसं
बाहेर येऊन हा अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम सर्व उद्योजकांना व सातारकरांसाठी घेतला होता. उद्योजक प्रत्येक आपल्या व्यवसायात मग्न असतो, त्यावेळेस त्याला थोडासा विरंगुळा मिळावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं यावर्षी आम्ही नियोजन केलं होतं आणि त्या सर्व उद्योजकांनी सातारमधील सर्व सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व उद्योजक, सर्व प्रायोजक यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केला त्याबद्दल सर्व सातारकरांचेही आभार मानतो. संचालकांनी या अनोळख्या वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आम्हाला त्यात सक्सेस हा आहे की या एका छताखाली आम्ही सर्व महासभासद एकत्र आणू शकलो. त्याबद्दल आम्हाला या सर्व संचालकांना महासला अभिमान आहे.